बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडकडनं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकेमध्ये वाल्मिक कराडनं आपल्याला स्लीप एपेनिया नावाचा आजार असल्याचा दावा केलाय। खंडणी प्रकरणामध्ये सध्या वाल्मिक कराड अटकेत आहे, मात्र हा आजार असल्याचं सांगितलंय आणि या आजारासाठी कराडला ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबानं वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय, असाही दावा या याचिकेत केलाय। मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्याची विनंती कराडनं केली आहे। मशीन वापरण्यासाठी रोहित कांबळेनं प्रशिक्षण घेतलेलं आहे, असाही दावा कराडनं केलाय। मशीन चुकीच्या पद्धतीनं लावल्यास आपल्या जीवितास धोका असल्याचंही कराडनं म्हटलंय। त्यासाठी रोहित कांबळेला आपल्या सोबत पोलीस स्टेशनमध्ये ठेवावं, अशी कराडनं न्यायालयाकडे विनंती केली आहे। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, कसल्या प्रकारचा हा आजार आहे कराडला आणि त्याबद्दल एवढी अगदी याचिका करण्यापर्यंत वेळ आली आहे? प्रज्ञा, कराडला जे आहे तर सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। तो बीड शहर पोलीस ठाण्यात सध्या तो आहे, मात्र त्याला एक आजार असल्याचा दावा त्याने याचिका जी आहे तर न्यायालयात केली आहे। त्या याचिकेनुसार त्याने दावा केला आहे की त्याला एक आजार आहे ज्याचं नाव त्याला जे आहे तर स्लीप एपिनिया या नावाचा तो आजार आहे। आणि हा आजार म्हणजे रात्री झोपेत अनेकदा श्वास थांबतो, श्वास घेण्यास अडचण होते आणि त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे। आणि या आजारासाठी आपण जी आहे तर ऑटो सीपॉप नावाची मशीन वापरतो आणि ही मशीन जी आहे तर विशिष्ट एका दाबाने वापरावी लागते। आणि यासाठी कराड सोबत नेहमी एक त्याचा सहकारी म्हणता येईल, सहाय्यक म्हणता येईल, तो त्याच्यासोबत नेहमी असायचा आणि त्यामुळे तो रात्री झोपताना या मशीनचा वापर करायचा। आणि रोहित कांबळे असं या सहाय्यकाचं नाव आहे। त्यामुळे आपल्याला पोलीस कोठडीत ही मशीन चालवण्यासाठी जी आहे तर रोहित कांबळेची नियुक्ती आपल्यासोबत 24 तास ठेवावी, आपल्या जीविताला धोका आहे। कारण ही जी मशीन आहे ती एका विशिष्ट दाबाने चालते आणि याचा दाब जर कमी जास्त झाला तर रुग्णांच्या जीवाला धोका असतो। यासाठी आपल्याला जे आहे तर पोलीस कोठडीत एक सहकारी द्यावा, ज्याचं नाव रोहित कांबळे आहे आणि ज्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या आपल्या जीवाला धोका आहे असं त्याने याचिकेत म्हटलं आहे। आता हा आजार काय आहे तर आपण जर बघितलं तर रुग्ण झोपेत असताना त्याच्या श्वसनात जो थांबून रुग्णाच्या जीविताला धोका निर्माण होतो, असा हा आजार असल्याचा दावा देखील त्यांनी याचिकेत केलेला आहे। आणि यासाठी आपल्याला रात्री जी आहे सोबत सहकारी असावा, जे करून आपण झोपेत असताना ही मशीन जर लावली तर आपला श्वास थांबणार नाही, असा देखील दावा कराडने केलेला आहे। आता कराडने हा न्यायालयात दावा केलाय। आता न्यायालय यासाठी परवानगी देतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ऑटो सीपीप मशीन जी आहे त्याचा तो वापर करतो हे पहिल्यांदा समोर आलेलं आहे आणि त्याला स्लीप एपिनिया नावाचा आजार असल्याचं देखील हे आता पहिल्यांदा समोर आलेलं आहे। आपण जर बघितलं तर सुरुवातीला ह्या चर्चा होत्या की रात्री कराडला ऑक्सिजन लावण्यात आलं, त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता, तर ते हाच प्रकार असल्याचं आता स्पष्ट झालेला आहे। त्याला एक आजार आहे आणि त्यासाठी तो रात्री एक मशीन आहे तिचा वापर करतो आणि आता ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला पोलीस कोठडीत 24 तास एक सहकारी द्यावा अशी त्याने विनंती केलेली आहे। आता यावर न्यायालय काय या याचिकेवर निकाल देतं किंवा परवानगी देतात की परवानगी फेटाळून लावतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। अगदी मोहसिन, ज्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे ती व्यक्ती कायम सोबत असते असं त्यांचं म्हणणं आहे, तर जिथे जिथे गोवा, पुणे आणि कुठे कुठे तो फिरला तिथे त्यावेळेला ती व्यक्ती सोबत होती का? सगळ्यात पहिला एक प्रश्न। आणि दुसरं, आजच्या दिवसभरात काय काय घडणार आहे? प्रज्ञा, नक्कीच आपण जर बघितलं तर बीड पोलीस स्टेशनला जेव्हा कराडला आणण्यात आलं त्यावेळेस देखील 1 तारखेला हा जो रोहित कांबळे नावाचा त्याचा जो सहाय्यक आहे तो पोलीस कोठडीत तिथे आला होता। त्याने ती मशीन सुद्धा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि हा जो आजार आहे हा रात्री जेव्हा झोपताना अनेकदा श्वास थांबतो या आजारामुळे, त्यामुळे साहजिक नक्कीच तो जिथे जिथे हा वाल्मिक कराड फरार झाला होता, फिरत होता, त्यावेळेस हा त्याचा सहाय्यक जो आहे त्याच्यासोबत असण्याची दाट शक्यता आहे। कारण हा मशीन त्याने वापरली नाही तर रात्री त्याला श्वास घेण्यास अडचण येते आणि त्याचा जीव देखील जाऊ शकतो असं त्याने दावा केलेला आहे। आता आज दिवसभर काय घडेल तर आपण बघितलं तर कालच एसआयटीचं पथक बीडमध्ये धडकलं, केजमध्ये त्यांनी अनेकांची चौकशी केली। त्यानंतर बीड पोलीस स्टेशनला देखील हे पथक पोहोचलं। दुसरीकडे सीआयडीचं पथक वेगवेगळ्या पद्धतीने तपास करतायत।
यात दोन मुख्य महत्वाचे तीन म्हणजे खुनातील 3 आरोपी अजूनही फरार आहेत. त्याबाबत कालच बीड पोलिसांनी वॉन्टेड या म्हणजे हे आरोपी पाहिजे अशी ज्या प्रेसच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेलं आहे, त्यांचे फोटो पब्लिश केलेले आहेत. या सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्या नातेवाईकाची चौकशी करण्यात आली. इतर आरोपींच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात आलेली आहे. आज देखील ही चौकशी होऊ शकते. सोबतच वाल्मिक कराडला आज मेडिकल साठी देखील नेलं जाऊ शकतं, कारण काल त्याला नेण्यात आलं आहे, परवा देखील त्याचं मेडिकल झालेलं नाहीये. त्यामुळे आज त्याला मेडिकल साठी नेलं जाऊ शकतं. सोबतच ह्या जे 3 आरोपी आहेत त्यांचे बँक खाते देखील गोठवण्यात आलेले आहे. त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहेत, त्यांचे फोन टॅप केले जात आहेत. कुठेतरी यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीचं पथक अथक प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतः सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी यात लक्ष घालून आहे आणि याबरोबरच बीड शहर पोलीस ठाण्यात असलेल्या कराडची रोज चौकशी केली जात आहे. रोज त्याच्याकडून वेगवेगळे खुलासे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या खन्नी सोबतच खुनाच्या प्रकरणात त्याचा काही सहभाग आहे का, सुदर्शन घुलेशी त्याचे कसे संबंध होते, सुदर्शन घुलेशी त्याचा शेवटचं बोलणं कधी झालं, वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाल्यानंतर सुदर्शन त्याच्यासोबत होता का, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर सीआयडी जे आहे तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आज देखील अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आज रात्रीभरातून वाल्मिक कराडची काय चौकशी झाली आणि त्यातून काय समोर आलं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन.